गुड आफ्टरनून फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आता आपण बसतोय जेवायला. गरम गरम खिचडी बरं काय बघा, धूर पण निघताना दिसतोय. काही स्नॅक्स नाहीये, काहीच अटरपटर चटर नाही, ना भजीपाव ना वडापाव ना मूग भजी, पण खातोय गरम गरम खिचडी. ठीक आहे, हे पूजासाठी, हे माझ्यासाठी आणि हे भाग्यासाठी. तसं काल पण आपण डाळ भात आणि हे सगळंच खाल्लं होतं, बट तरी पण काय माहिती का असं जास्त करून त्या ब्लॉगवरती असं होतं की स्नॅक्स 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 आळीचं बाहेरचं वगैरे, म्हणजे की काल काहीच नव्हतं. तर आता ह्या ब्लॉगवरती पण येणार असेल तर नो वरीज, गो ऑन. तर आपण पाणी घेऊ आणि हे पाणी फ्रेंड्स आपण घरचंच आहे. एवढंच की ते BMC कडून येतं पाणी पुरवठा करून वगैरे, तर ते येतं पाईपातून, पण आपण घरी जेव्हा येतं तेव्हा ते घरचं पाणी बनतं, तर आपण वापरतोय फक्त घरचं पाणी. ओके, कालपेक्षा थोडं बेटर, पण ताप गेलाय, पाठ दुखते है ना. ओके. आणि तुझा काल मी मूवीला गेलो होतो तेव्हा तुला गरज भासली, तेव्हा तुम्ही पूर्ण वेळ दोघेही झोपून होतात. मी येण्याच्या किती वेळा अगोदर उठला आणि यू वॉज ऑल्सो फाईन आणि बुकू पण खेळत होते बरोबर. तर जे पण काळजी करत होते घरी सोडून असं पिक्चरला गेला, थोडा वेगळा विचार करा. ओके, थोडा तरी कधी चांगला विचार पण करा. ओके. आपली फेवरेट खिचडी आहे. पूजा ही खिचडी ऑलरेडी मी खूप वेळा बोललो की मस्त बनवते, आणि ही पूजानीच बनवली आणि ॲज युजल खूप भारी झाली. बस त्याच्यासोबत थोडंसं ते शेंगदाणा मसाल्याचा कूट असतो ना, तो असताना अजून भारी लागला असं, म्हणजे जस्ट ॲडिशनल टॉपअप घरी बनवलेलाच, तो पण घरी बनवलेला किंवा घरगुती पद्धतीने बनवलेला तसा. ओके. आपल्याला झोपल्यानंतर उठले तर तिला ते भरवून गेलं. हो. तर थोड्या वेळानंतर कोण उठलाय? बुज्जी. काय बघते बेटा बाळ? तुला झाडं बघायला आवडतात? ओके, नाईस. नेचरमध्ये राहायला आवडतं तुला? हा बेटा, ओके. बाहेर जायचं तुला? ओके, पण बाहेर आपण जाणार नाहीयेत. ओके, दिस इज जस्ट अ कन्व्हर्सेशन की बाहेर जाऊया का, तुला आवडतं का. गेलो नाही अजून आपण घराच्या बाहेर. चला जेवण करून घेऊया आपण. करूया ना जेवण बेटी जेवण करूया ना आपण. चल. अरे बापरे, कोण असतंय रे अशा. हा चला, लाईट लावा. व्हेरी गुड, शाबाश. खिचडी, एक छोटा खिचडीचा घास, याच्यामध्ये तांदूळ आहे, डाळ आहे, बटाटा आहे. शाबाश, व्हेरी गुड. तर आपण ऍक्च्युली बॉक्सिंग किटचा विचार करत होतो, कारण की आता बुकूला मी थोडं असं पंच काढायला तर शिकवलं. बेटा पंच मार. कुकू पाहिजे? कुकूला नंतर खेळू ना बेटा, जेवण झाल्यावरती. आपण जेवण करताना काही ना काहीतरी घेऊन बसलो की मग आपलं लक्ष नाही राहत जेवणाकडे, आहे ना. ओके, ठीक आहे माझं, शाबाश. कुठे चालली बेटा? हे काय फोन उचलत नाहीये. नंबर पूजाने घेतला होता फ्रेंडकडून एका डॉक्टरचा, म्हणजे पार्टीसाठी स्पेशली, बट ते काही आता रिस्पॉन्ड करत नाही. मगाशी बोलले ते अर्ध्या तासाने फोन करा अपॉइंटमेंटसाठी. बाय बेटा, बाय. कुठे चालली? फिरायला चालली? ओके ठीक आहे, जा फिरून या. बाय. काय होतं ना? तू बोलला मी बघून येतो ना. हा, मी बघून येतो, मला फक्त ॲड्रेस सांग त्यांचा. नसतीलच तर मग आपण तो दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. मी आता झालो रेडी, मी जाऊन येतो पटकन, डॉक्टर बघून येतो, म्हणजे आपण टाईप ऑफ स्काउट करून येऊ. डॉक्टर आहेत, अपॉइंटमेंट भेटेल नाही भेटेल, आणि त्यासोबतच नसेल तर दुसऱ्या डॉक्टरकडे आपण अपॉइंटमेंट बुक करून येऊ. काय सांगाल तू? ते मुंबईला हॉर्लिक्स वगैरे आहे ना, ते कोणा प्लेयरला पाहिजे मध्ये प्लेयर्स होते. वुमेन्स हॉर्लिक्स, ओके. दुसरं काय, कॉर्नफ्लेक्स वगैरे बोलते का? हॉर्लिक्स दुधातून टाकून प्यायचं. आणू नकोस हा. डॉक्टर आणू नको म्हटलं, डॉक्टरला पहिलं ते एज वाईज असतं. अच्छा, हॉर्लिक्स आणू नको बोलते. ठीक आहे. अरे पण चालेल ना,
हॉर्लिक्स बाहेरूनच भेटाल. हम्म. मेडिकल मधून भेटतो हॉर्लिक्स तर होप इट्स फाईन की चालेल सुसू हॉर्लिक्स गेली आणलं तू? मेडिकल मधून. हा चटेवर सुसू केली. आणि हा एक कमेंट आली होती आपल्याला काल पण की भाव्याला डॉक्टरांनी सांगितलं आहे का डायपर नाही घालायला. हा हो पूजा किती दिवस. ऍटलिस्ट ते बरं होईल युरिन इन्फेक्शन बरं होईपर्यंत तरी. हा तर मी बघून येतो. मला ऍड्रेस तरी सांग कुठे आहे ते दवाखाना. त्यांना सांगणं मध्ये गल्ली गल्ली ते म्हणजे डॉक्टर रोडवरती नाही येत त्या साईडला. मग कुठे आहे मला सांग. तोलानी कॉलेज आहे ना तोलानी कॉलेज. हा तोलानी कॉलेजच्या साईडला आपण टुवर्ड्स अंधेरीला जायला तिकडचा रोड आहे. टुवर्ड्स पूनम नगरच्या इथून नको जाऊ. पूनम नगरच्या इथून नको तोलानीच्या इथून जाते तुला सरळ पडेल. ओके ठीक आहे. तर लेट्स गो चेक करू तिथे डॉक्टर आहेत का. कारण की ज्या पाठीचा आज बघावंच लागेल. आता मी मालिश पण केली थोडीफार दुपारी पण मगाशी पण ते मालिश करायला जातो ना तर थोडंसं मग तिला अजून ते रिलीफ वाटते पण थोडंसं कळा गेल्यासारखं होतं. हा आता मूव स्प्रे पण सारखा नको वाटतोय मारायसाठी. कारण की त्यांनी आपण ऐकलंय की त्यांनी काही खूपच जास्त काही नको काय प्रॉब्लेम नको म्हणून. गुली आता असेल सुसू झोपेतून केले ना उठली. तिथे? बाय बाय बेटा. आम्हाला त्रास नका देवा मला. ओके आय लव्ह यू. बाय 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 बाय. ओके बाय 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 बाय. हे बघ इथे एक दवाखाना आहे भगवती क्लिनिक आणि एक आतमध्ये पण आहे राज तिवारी. कोणता वाला आहे आता. मेडिकल इथे आहे, राज तिवारीच्या साईडला आहे. आणि पाठी पण एक मेडिकल आहे पण त्याच्या आजूबाजूला काही दवाखाना नाही आहे. डॉक्टर आहे सगळ्यावरती. अच्छा ठीक आहे. थांब यांनी सांगितलं पाठी हाय करून. पूजा काय वेदांत आहे का दवाखान्याचं नाव. नाही एवढं लक्षात तुम्हाला दाखव. आता हे बघ आता इथे घेऊन थांबलं वेदांत क्लिनिक करून पॅथॉलॉजी. हे राजू डॉक्टर ये बाजू का. अच्छा बंद आहे क्या. बंद आहे. बाजूला मेडिकल किंवा कोणाचा नंबर आहे त्याला कॉल कर ना. अरे डॉक्टरच बंद आहे तर. पण जस्ट फ्रेंड्स मेडिकलमधून कन्फर्म केलं तर ते बोललेत की 9 वाजता येतात ते डॉक्टर. तर एकदा पूजाला पण कळव म्हणजे ॲटलीस्ट 9 वाजेपर्यंत आपण पाणी विनी भरून मग येऊ डॉक्टरांकडे. कितने बजे तक चालू रहता बाद में 11 बजे तक तो चालू रहेगा ना क्लिनिक. चालेल बरं झालं की मग आपण येऊ पाणी वगैरे भरून येऊ बरं होईल. मला वाटलं आता आजचं उद्यावरती जाईल परत डॉक्टरांचं राहून जाईल बट नाही. आता एकदा पूजाला कळवतो म्हणजे तिला पण थोडंसं रिलीफ भेटेल. हॅलो हा ऐक मी मेडिकलवाल्याशी कन्फर्म केलं ते बोलले ते 9 वाजता येतात रात्री आणि 11 वाजेपर्यंत असतात. अच्छा मग ठीक आहे मी येतो. अच्छा मेडिकलवालाच. तो फोनच उचलत नाही मेडिकलवाला. इथं समोरून आल्यावरती त्यांनी सांगितलं तो फोन उचलतो आणि कट करतोय मगापासून. ठीक आहे चालेल चल मी येतो पटपट. तू आपण पाणी भरून येऊया. ओके होत आहेत 8 आपण येऊ 9 साडे 9 वाजेपर्यंत येऊ पाणी वगैरे भरून. पाणी आलं काय भरायचं आहे की टाकी लावली. टाकी लावली. ओके थांबा माया हर्षाला मी करतो. टाकी लावली आहे मी. मग तर पियाचं बघ. काय झालं तुला जास्त जास्त अशक्तपणा होतं. ग्लुकोन डी बनवून देतो तो मी ग्लास टी. सगळ्यात पहिलं तर आलेलं आपण झालोय फ्रेश कारण की बाहेरून आलोय. आणि काय बेटा तू काय करत होती. तू मम्मीला तू मस्ती करत होती. हा बघतो मी तू मस्ती करत होती तुला. अजिबात नाही बिचारे खूप शांत. अरे माझा हुशार बच्चा आहे ना ते. मला त्रास नाही देत ना बच्चा तू है ना. इट्स रेडी. पहिलं दिलं ते थोडं स्प्लॅश. तू पण पिऊन घे. आता कसं झालं सांग. आता तिला नको देऊ. ओके पावडर वगैरे व्यवस्थित. ह्याच्यामध्ये ना तर तेल टाकलंय ना तर जंक फूड आहे ना तर मी हे बाहेरून ठेल्यावरून आणलंय. हे घरच्या घरी बनवलंय पण ती मेडिकल ती जी पावडर आहे ती मी मेडिकलमधून आणली. काय पाहिजे पूजा. हां तुमची तयारी झाली. हा बघितलं होतंय का नाही कोणी बांधून चल. बहिणी घेतला नाही बहिणी घेतला. होय 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 होय. भाव्या आत्ता मला इथे दिसली होती. आता कुठे गेली बरं अचानक. कुठे गेली भाव्या.
कुठे आहे? पूजा भावे दिसली का? गालातल्या गालात असते. हा हो. कोण आहे कुठे? अरे तिथे कोण आहे? तिथे कोण आहे? इथे लपून बसला तू, लपून बसला, लपून बसला, लपून बसला, लपून. चला चला आपल्याला बाहेर जायचं. चला डॉक्टरकडे जायचं मम्माला. या मी जातो. चल बाय बाय. चल पूजा तिला राहू दे घरी. मग चल ना, तुला कोण थांबवत आहे? चला बघा बाहेर. कशी आली आता बेटा? कशी आली? तुला पण यायची बाहेर चप्पल? शाबाश शाबाश. मोबाईल नाही घेतला मी. चावी दे. फोन राहून गेला होता पूजाचा घरीच, तो आता फोन घेतलाय तिने परत. आपण निघतो आता डॉक्टरांकडे. होत आहेत 9:15, 9:20. अच्छा चला झालं निघायचं. हा. पाठीचा टेका आहे का? बॅकरेट मध्ये व्यवस्थित आहे ना? सरकते सारखं. नाही ना, त्याला टेकू नको, ते रिस्की आहे थोडं. त्याला ते लूज झालंय पाना, त्याचा आपलं ते स्क्रू ढिला झालाय त्याचा. तू आली ना पहिला यांच्याकडे? आता लक्षातच नाही येते, वेगळंच काहीतरी वाटतंय. मित्रा अरे हिला काय ना, गाडी इथे मध्ये कशी पार्क कर. नाही ना, मी पास करतो. बघ जास्त गर्दी आहे. कुठे आपण बाहेरच पार्क केले फ्रेंड्स दवाखान्याच्या. एवढंच की जास्त गर्दी वाटतं आतमध्ये. काश अजून थोडंसं लवकर आलं पाहिजे बघा. नंबर वगैरे लावला. लॅब कुठे आहे इकडे? अरे वा बरं आहे. एकाच ठिकाणी लॅब, एकाच ठिकाणी दवाखाना वगैरे सगळं बरं आहे. म्हणजे आपल्याला एक्सरे वगैरे काढायचं तर इथेच आहे ना? काय म्हटली? लक्षात येत नाही की हेच आहे की दुसरं आहे. करून लक्षातच आठवतच नाही मला हेच आहे. दवाखाना ना? हा. किती वर्ष नाही आले? 5-6 वर्ष. पण हेच आहे का राजू डॉक्टर ना? डॉक्टरचं नाव तरी कन्फर्म आहे का? आतमध्ये गेल्यावर कळेल. आतमध्ये गेल्यावर घरी जायचं का आपण? झालं कन्फर्म? आवाजावरून तरी झालंय. आता जस्ट एक पेशंट होते मॅम, ते दरवाजा नॉक करत होते 2-3 वेळा. तर डॉक्टरने दरवाजा उघडला आवला आणि तिथून डॉक्टरांनी आवाज दिला की कशाला वाजवत आहे सारखा सारखा दरवाजा. त्या आवाजावरून मग तोच आहे. ओळखला. नशीब. मला वाटलं आता दुसरा परत डॉक्टर शोधावा लागेल. त्यात दुसरा काय नाही, काय प्रॉब्लेम नसं झाला, पण मग ते उद्यावर गेलं असतं. आणि जे पाठ ॲक्च्युली आता बसल्या बसल्या पण दुखायला लागले है ना. बाहेर चालू झालाय पाऊस आता. रे छत्री बित्री काहीच नाही आणली तुला? जाईल तो. कुठं वरती दुखतच नाही. खाली. इथं जास्त तुझं काय भयंकर म्हणजे भयंकर. उठता बसता होते दिवस झोपत. कोण एक्सरे करून यायचं होतं ना? गोळ्या खाते. 1.5 किलो नाही. अजिबात नको. घ्यायचे ऍक्च्युली आहे ना, डॉक्टरला माहितीच नाही कुठलं काय कॅल्शियम द्यायचं. अरे. कॅल्शियम हा एक्सरेसाठी आहे ना? हां. जशी आहे तशीच आहे ना, थोडी पण जाडी ना थोडी बारीक. स्वतःला मेंटेन करणं जरुरी आहे ना बाबा. मी काय बोलते, ते वुमेन हॉर्लिक्स वगैरे जे मी पियत होती पहिलं तसं काय पिऊ का? सगळी एनर्जी लो झाली. म्हणजे आता नाही होणार ना, पण उद्यावरती जाईल. एक्सरे उद्या समीरकडे. समीर का एक फोन केला तरी ती सांगेल, कारण का तिच्याकडे पूर्ण सोनोग्राफी वगैरे मी तिच्याकडेच केले. ब्लड टेस्ट वगैरे सगळं तिथेच केले. हे आता का उद्या सकाळी दुखलं तर घे ना, तर गरज नाही. तर झालं फ्रेंड्स कन्सल्ट वगैरे करून सगळं काय. मेडिकेशन पण दिलं. मला नाही होत. नाही पाऊस गेलाय. नाही आहे पाऊस. सर काय रिक्षाने जायचं का?
हे डिकीट ठेव, तुला पाठ टेकायला भेटेल. डिकीट ठेव, चल फक्त मोबाईल राहतो. ऐकला देवा परमेश्वरा, कधी दुखणं बंद होईल. उद्या 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 आता उद्या पुन्हा आपल्याला जायचं आहे. तर उद्या आपण जाणार आहे फ्रेंड सकाळीच इथे एक्सरे काढायला पाठीचा. पहिले जायचं म्हणजे काय, त्यांना कॉल करायला लागेल. पहिलं ते एक्सरे डॉक्टर असले पाहिजेत ना, किती अच्छा. वाजता काय ते. ओके हां, ते पण आहे. आपल्या प्रेग्नेन्सीच्या टायमाला पण तसंच होतं. ते काय तिथे लॅबमध्ये आपल्याला पहिलं डॉक्टर इतकं कन्फर्म करून किंवा डॉक्टर किती वाजता येतील हे कन्फर्म करून आपल्याला मग जावं लागेल. उद्या काढू उद्याच्या पाठीचा एक्सरे. तुझा पण माझा नको, जाऊ दे. पोचलो आहोत फ्रेंड्स घरी. आता घरातलं थोडं आवडून घेऊ. बघू प्लीज, नको जास्त हे करू बेटा. हा, मम्माची पाठ दुखते बघ. बसा बसा, टेका थोड्या वेळ. माझा मोबाईल दे बघू. झाड मारून अंतरून घालून घे, बाकीचं मी आवरलं. येस. तर अशा प्रकारे आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो आणि डॉक्टरने फायनली सांगितलं की एक्सरे काढायला. आणि हे तर मी अगोदरपासूनच बोलत होती की एक्सरे काढले पाहिजेत, पण कोणताच डॉक्टर फक्त कॅल्शियम आणि विटामिन डीच्याच गोळ्या प्रोव्हाइड करत होता. आता फायनली बोलले डॉक्टर की एक्सरे, तर उद्या जाऊ एक्सरे काढायला, त्याच्यानंतर समजेल काय आहे काय नाही ते, त्यानंतर मेडिसिन स्टार्ट करू. त्याचबरोबर हर्षा पण एक्सरे काढायचा आहे. त्याचा लेफ्ट हँडेड शोल्डर ना, राईट हँड शोल्डर त्याचा हे झाला होता, काय झालं, डिसलोकेट झाला होता. सो त्याचं पण काढायचं आहे. तर तोही आम्ही एक्सरे. मग कशाला तू बोलली, मग तू कशाला बोललास त्यांना? फ्रोझन शोल्डर आहे बोलले ना, मग ठीक आहे. सांग, मला जाणायचं होतं काय सिरियस आहे का, पण ते बोललं तसं फ्रोझन शोल्डर होतं का, ठीक आहे. पहिलं तुझं निपटून घेऊ, नंतर माझं. उगा जर मग चिट्ट्या बिट्ट्या लिहून घेतल्यात. आता हर्ष इकडे घालेल अंतरून, भाब्या तिथे पाण्यात बसले आणि आता कचरा फेकून येईल. कचरा फेकायला जातोयस ना? पण पहिलं अंतरून टाकून घेतो. एका जागेवरून हलवत नाहीये, हलायला होत नाही. त्यातून ते धोका देण्याची तर फार लांबची गोष्ट आहे. एवढी माझी कंबर दुखते. अरे गोळ्या खाल्ल्या का? खाते ना आता तिथे बसलो. दोनों का ऑडिशन लेते हैं. सोडून पण आहे. पण हा सी टाईप वाला आहे ना, आपल्याला आयफोन साठी हवा होता. कानाला दुखतंय तुझ्या? दोनच आहेत ना? कौन बोला तुम्हें साइड? बिग बॉस OTTचे आपले 2 ते 3 एपिसोड बाकी होते. ते आपण बघत आता आवरून वगैरे सगळं काय झालं. आता बिछाना पण टाकला आणि बुगुडी झोपून पण गेली. बिछाना वगैरे सगळं अंतरून झालं फ्रेंड्स. बुगुडी पण गेली झोपून. आणि आपण आता बिग बॉस OTTचे जे आपले 2-3 एपिसोड बाकी राहिले पूर्ण करून टाकतो बघून. त्यासोबतच असा होता फ्रेंड्स आजचा काही दिवस, ज्याच्यामध्ये आपण आज म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंत तब्येत डाऊन होती. इथे पण थोडा शांत दिवस होता. तर आपण म्हणजे दुपारपर्यंत असंच दवा गोळ्या खाऊन झोपणं, थोडं घरातलं आवरणं वगैरे हेच सगळं होतं. दुपारनंतर मग आपण डिसाईड केलं की पाठ जास्त दुखते तर दवाखान्यात जाऊ. दवाखाना आपण कन्फर्म केला तोच आहे. मग त्याच दवाखान्यात गेलो. तिथून आपण आता उद्यासाठी एक्सरे करायचा आहे, तेव्हा आपल्याला काय ते समजेल. तर बघू उद्याची वाट. एक्सरे काढले की मग आपल्याला समजेलच काय मेडिकेशन प्रोव्हाइड केलं जाईल किंवा काय नेमका इश्यू येते उद्याच्या पाठीमध्ये. पण उद्याच समजेल ना. ओके. नंतरला आपण घरी आलो आणि सगळ्याला काय आवडलं वगैरे आणि आता आपण झोपतो. ओके. झोपतो. इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आणि आजचं सॉन्ग ऑफ द डे पाठ दुखतो. मला एवढी गाणी नाही येत. सॉन्ग ऑफ द डे थोडंसं पूजेची पाठ दुखते त्याच्याशी रिलेटेड. दिल में आपण दिलला रिप्लेस करू, दिलच्या ऐवजी पीठ टाकू. पीठ में मेरे दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को, दर्द डिस्को. हाय फ्रेंड्स, भेटू उद्या सकाळी 9 वाजता. येस, 9 वाजता. टेक केअर. हॅव अ नाईस डे. खूप चांगला जाऊ तुमचा दिवस. ओके, भेटूया उद्या.